नमस्कार, मी गुरु पाताडे. स्वागत आहे. तब्बल 800 पेक्षा अधिक वर्षाची पंढरीच्या पायवारीची परंपरा असलेल्या पालखी सोहळा आणि आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंदाची वारी पालखी सोहळा हा कार्यक्रम कासाडे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी आयोजित केलाय. तर आज आपण आलो आहोत कणकवली तालुक्यातील सुप्रसिद्ध असं कासाडे माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज मंगळवारी 1100 विद्यार्थी, सर्व शिक्षक आणि विद्यालयाचे कर्मचारी या सर्वांनी मिळून पालखी सोहळा व रिंगण सोहळा आयोजित केलाय. तर त्याचं नियोजन कसं आहे ते आपण चला जाऊन बघूया. इथे दिंडीची आणि पालखी सोहळ्याची सर्व तयारी जवळजवळ झाली आहे. चला आपण पुढे जाऊन बघूया कोण कोण काय काय बनलंय ते. मला वाटतं सर्व छोटी छोटी मुलं आहेत. कधी केलंय? ओके. सर माझं हे लावून घे. बुक काढून तुला हे लावू का? झाला अगदी छोटा आणि मधोमधला मला बराच कासाडे माध्यमिक विद्यालय आणि कासाडे पुणे कॉलेज यांच्या वतीने आपण या ठिकाणी आपल्या विद्यालयातील लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आज पंढरपुरात ते पोहोचलेले आहेत. आपण या ठिकाणी पंढरपूरला जरी जाणार नसलो तर पंढरपूरचा विठ्ठल मात्र आपण त्याच्या भक्तीने या ठिकाणी घेऊन येणार आहे. सर्व लाडक्यांना शुभेच्छा देतो आणि आपण पहिला गजर घेणार आहोत. ह्या आनंदाच्या वारीमध्ये बघा शाळेतील छोट्या छोट्या मुलांनी विविध संत, वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी असे बनले आहेत आणि काही विद्यार्थ्यांनी तुळशी वृंदावन घेऊन ह्या वारीमध्ये सामील झालेले आहेत. ह्या वारीमध्ये बघा काय हुबेहूब वेशभूषा केल्या आहेत. विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोकामेळा, संत एकनाथ, संत सावतामाळी, संत जनाबाई, संत कानोपत्रा, संत मुक्ताई, संत गोला कुंभार, बहिणाबाई चौबदार अशी अनेक संत मंडळी ह्या आनंदाच्या वारीमध्ये अवतरली आहेत. मी तुम्हाला पुढे जाऊन थोड्याच वेळात दाखवेन.
ही समोर दिसते ती बैलगाडी श्री प्रभाकर नकाशे कासार्डे बंडवाडी यांची आहे आणि ह्याच बैलगाडीमधून आपण दिंडी सोहळा अनुभवणार आहोत. दिंडीची तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात आपले छोटे छोटे वारकरी खेळांची प्रात्यक्षिकं करून दाखवतील. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ बघत राहा. मध्ये ठेवायला हवी होती ना. हां.
नाव काय? राजवाजी पाटील. मुलीनो काय वाजवायचं ना? तयारी चालू झाली आहे आणि समोर मुलांनी रिंगण आखलं. आता इकडनं ही दिंडी निघणार आणि जाणार ग्राउंडमध्ये. हे बघा समोर, ठीक आहे. आता दिंडी अशी गोल फिरणार आहे. आपल्या शाळेतली सगळी मुलं, सगळे विद्यार्थी आता तुम्ही बघू शकता, ठीक आहे. चला आपण जाऊया. आपण आता बंटीला वरती चढवलं आहे, पाण्याच्या टाकीवरती. थोडंसं ड्रोन सारखे शॉट घ्यायला. दिंडी सोहळा, पालखी सोहळा आत्ता चालू होते. थोडासा डिस्टन्स आहे बाय. पुढे 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 पुढे. सगळे मुलं आली पाहिजे. येतो येतो. हे आमचे नवीन युट्यूबर कोकणी देवशा बरोबर ना. आणि
पूर्ण शाळेत घेऊ. परमात्मा विठ्ठल विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल जनक विठ्ठल जननी विठ्ठल जनक विठ्ठल जननी विठ्ठल जनक विठ्ठल जननी विठ्ठल जनक विठ्ठल जननी विठ्ठल सोयरा सांगाती विठ्ठल विठ्ठल जीव विठ्ठल
सबको मौका मिलेगा। सबको मिलेगा। अच्छा कुंडली कौन दे?
माझ्यासाठी नाही विठ्ठला वेळ का तुझ पाशी येई धावत देवाता मजला भेटण्यासी येई धावत देवाता मजला भेटण्यासी येई धावत देवाता मजला भेटण्यासी
टाका मुलं हे काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत ही धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपत आहेत. वारीमध्ये आषाढी एकादशीचे खूपच मोठे महत्त्व आहे. शेकडो वर्ष सुरू असलेल्या वारीची परंपरा आणि त्यानिमित्ताने विविध संतांच्या पालख्या आषाढी एकादशीसाठी पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ होतात. सलग 15 ते 17 दिवस शेकडो किलोमीटर अनवाणी पायी प्रवास करत ते पंढरपुरात पोहोचतात. या आपल्या संस्कृतीचे सांस्कृतिक ठेव्याचे महत्त्व विद्यार्थी वर्गाला समजण्यासाठी आणि पालखी सोहळ्यातील मॅनेजमेंट, सहनशीलता, ध्यास, एकाग्रता, सातत्य, भक्तिभाव, शिस्तबद्धता, विश्वबंधुता, एकरूपता व स्त्री पुरुष समानता अशी अनेक मूल्ये विद्यार्थी वर्गामध्ये रुजावीत या हेतूने कासार्डे महाविद्यालयात प्रतिवर्षी वारकरी दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. तर आता आपण आहोत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री संजय संभाजी पाताडे. चला आता ह्या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांना थोडंसं विचारूया. हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी साजरा केला जातो. मुलांमध्ये सांस्कृतिक भावना वाढीला लागावी हा त्याचा मागचा उद्देश आहे. वर्षानुवर्ष लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला जात असतात. या वारीमधून अनेक गुण आत्मसात करण्यासारखे आहेत, जसं की सातत्य. हे वारकरी नियमितपणे सातत्याने आषाढी वारीला पंढरपूरला जातात. त्यातून मुलांनी जो शिक्षक सांगतात त्याप्रमाणे अभ्यासामध्ये त्यांचं सातत्य असलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे ते विठ्ठलाशी एकरूप होत असतात. त्याचप्रमाणे मुलांनी गुरुजनांबरोबर आपल्या एकरूप राहिलं पाहिजे, त्यांच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. हा गुण या ठिकाणी घेण्यासारखा आहे. त्याचप्रमाणे लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूरला या काळात जात असून सुद्धा त्यांच्यामध्ये जो शिस्तप्रियपणा असतो, शिस्तबद्धता असते, तीही विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं आवश्यक आहे. या वारीच्या माध्यमातून वारकऱ्यांचा शिस्तबद्धपणा जो आहे तो विद्यार्थ्यांमध्ये आत्मसात करण्याची वृत्ती वाढावी हा या संपूर्ण उपक्रमामागचा आमचा उद्देश आहे आणि तो वर्षानुवर्ष असाच सफल होत राहील याबद्दल मला आशा वाटते. धन्यवाद. अशा प्रकारे ह्या कार्यक्रमाची आता सांगता होत्या. आता वाजले जवळजवळ 3 वाजलेत बरोबर. 3 वाजता हा कार्यक्रम संपला. त्याला आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या.